Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांच्यात 177 कॉल झाले. चाकणकर 33,722 सेकंद खरातशी बोलल्या. अंजनी दमानी यांचा मोठा दावा. रुपाली चाकणकरांना अटक करून संपूर्ण चौकशी करा, दमानी यांची मागणी. उपमुख्यमंत्री शिंदे आणि खरात यांच्यात तब्बल 17 कॉल झाले. दोघांमध्ये सर्वाधिक 21 मिनिटे चर्चा झाली. हे कॉल कशासाठी झाले, अंजनी दमानिया यांचा सवाल. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे 8 आणि आशिष शेलार यांचा खरातला 1 कॉल झाल्याचा दमानियांचा दावा. तर सुनील तटकरे आणि खरात यांच्यातही 8 कॉल झाल्याचाही आरोप. भोंदू खरात प्रकरणातला राजकीय वळण देऊ नका. प्रकरणाला सखोल तपास सुरू. आरोपींना सोडलं जाणार नाही. अंजनी दमानी यांच्या आरोपांवर शिरसाटांची प्रतिक्रिया. घरात खूप कॅश यायची, वडिलांना सर्व काही माहिती. एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू खरातच्या मुलाची कबुली, सूत्रांची माहिती. शिर्डीत खरातचा 130 बनावट खात्यांद्वारे कोट्यवधींचा गैरव्यवहार. समता पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहारांनी खळबळ. रुपाली चाकणकरांच्या बहिणीसह 100हून अधिक खाती पोलिसांकडून होल्ड. खरात प्रकरणी शिवनिका संस्थांच्या 3 संचालकांची एसआयटी चौकशी. आर्थिक व्यवहारासंदर्भात खरात समोरच 3 संचालकांची चौकशी. भोंदू अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी. तर फरार पत्नी कल्पना खरात यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी. शिर्डीत भोंदू खरातसह पत्नीवर शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा. नाशिकमध्ये व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी. कार्यालयातून टॅब चोरून धमकी देत 12 लाखांच्या खंडणीची मागणी. टॅबमध्ये 200 व्हिडिओ असल्याचा संशय. 4 संशयित ताब्यात. सोलापूरच्या माढ्यातील अंजन गावात महापुरुषाचा पुतळा बसवण्यावरून वाद. 2 गट आमनेसामने आल्यानं तणाव. पुतळ्याला विरोध नाही, प्रशासनानं तो योग्य ठिकाणी बसवावा. लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन. पोलिसांचा बंदोबस्त तैनात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यानंतर मुंबईकडे रवाना. काल प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवारांची भेट. सध्याच्या राष्ट्रवादीतील घडामोडींवर चर्चा. पार्थ पवारांचीही उपस्थिती. बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक लढण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील. काँग्रेसकडून काल इच्छुकांच्या मुलाखती. काँग्रेस मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवारांची घोषणा करणार. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला वंचित बहुजन आघाडी आणि रासपची साथ. काँग्रेस आज ठाकरेंच्या शिवसेनेसह पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चा करणार. अनेक वर्ष काँग्रेसनं अजितदादांच्या सहवासात राजकारण केलंय. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार देऊ नये, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन. तर राहुरी पोटनिवडणूक लढल्यास अडचण नसल्याचंही वक्तव्य. नागपूर आणि अमरावतीत गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. नागपूरच्या घोगलीमध्ये गॅस वितरण बंद, तरीही गर्दी. ऑनलाईन नंबर लागत नसल्यानं ग्राहकांचा मनस्ताप. पुण्याला अवकाळी पावसाचा तडाखा. एप्रिल महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद. 82 ठिकाणी झाडं कोसळली, तर 6 ठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत. नाशिक शहरात उद्यापासून 3 दिवस पाणी संकट. विविध जलकुंभ आणि जलवाहिन्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी पुरवठा ठप्प राहणार. प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.